शुभ सकाळ मित्रांनो, माझं नाव प्रणील अरुण कारेकर, वंडरवे प्रणील या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज मी आलेलो आहे विरारमधल्या मामाची वाडी या परिसरात। तुम्ही बघतच असाल, इकडे वाडी आहे, मागे एक तलावसुद्धा आहे आणि इथलं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा लाकडाचा पूल। मी हा क्रॉस करून आलो आहे मगाशीच। इकडे एक काका आणि काकी फुलं खुडत होते, इकडे खुडत असा हा शब्द वापरतात। तर त्यांनी मला काय दिले बघा, जास्वंदाची फुलं आहेत आणि कळ्या पण दिलेत। ही पूर्ण वाडी आहे, मोगरा, झेंडू, तगर, कागडा या सर्वांची। इथे तुम्ही पाहू शकाल जास्वंदाला फुलं लागले। आपण एक जरा फेरफटका मारून येऊया इकडे। काका काकींची मी परमिशन घेतलेली आहे, काका काकी घरी गेलेत, त्यांनी व्हिडिओमध्ये येण्यास नकार दिला। केवढ्या कळ्या लागेल। मी माझ्या एका गेल्या ब्लॉगमध्ये फक्त त्या ब्रिजपर्यंत आलेलो होतो, अर्ध्यापर्यंत। मला पुढे जाता नाही आलं कारण का दरवाजा लावलेला होता। पूर्ण पाणथळ जमीन आहे, हे बघा जास्वंदाचं झाड आहे। वाकून यायला लागते, तलाव आहे। केवढ्या कळ्या लागल्यात, फुलं लागलेली आहेत। या बाजूला पण एक तलाव आहे, एक अरुंद वाट आहे, हा वाटतं कदाचित कागडा आहे। चिखल आहे, जरा सांभाळून जायला लागेल। इकडे एक तलाव आहे, हा पण एक तलाव आहे आणि इकडे ते समोर जे नारळाची झाडं दिसत आहेत तिकडे आहे मामाची वाडी, म्हणून हा पूर्ण परिसर मामाची वाडी म्हणूनच ओळखला जातो। हे बघा केवढी फुलं आली। चला तर मग आता आपण इकडून निघूया, सध्या इकडे माझ्याशिवाय कोणीच नाही। अजून पुढपर्यंत आहे वाडी, ही कुठपर्यंत जाते त्याची आयडिया मला पण नाही आहे, कारण का मी एवढ्या आतमध्ये पहिल्यांदाच आलो आहे। तो ब्रिज मी बऱ्याच वेळेला क्रॉस केला आहे, पण एवढ्या आतमध्ये मी कधी आलो नाही आणि कोणाला विश्वास पण नाही बसणार की एवढ्या आतमध्ये एवढी मोठी वाडी असेल। इकडे एक मला काहीतरी दिसलं आहे, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये। एक फळ आहे, त्याची पानं बघा अशी आहेत। इकडे पण लागलेलं आहे, कुठलं असेल हे कोणी कमेंटमध्ये नक्की सांगा, कुठलं फळ आहे किंवा कुठलं वेल आहे। वेल आहे एक प्रकारची। झेंडूची पण फुलं आहेत, जास्त नाही आलेली। ॲक्च्युली मी आलेलो इकडे पक्षी बघण्यासाठी, पण पावसामुळे सध्या सगळे पक्षी गायब आहेत। आवाज येतो आहे सनबर्डचा, पण त्यांचे फोटो काढणं खूप कठीण आहे। एकतर ते छोटेसे असतात आणि खूप चपळ असतात। तुम्हाला आवाज येत असेल त्यांचा, जोडी आहे। आता आपण दुसऱ्या साईडला आलो आहे। मगाशी आपण जो तलाव बघितलेला त्याच्या दुसऱ्या साईडला आलो आहे।
गुलाब पण आहे तिकडे, गावठी गुलाब. खूप आहेत, कळ्या लागलेत. इथली जेवढी पण फुलं आहेत ती सगळी दादरला जातात असं काका म्हणाले मगाशी. झेंडूची फुलं, चिकू सुद्धा आहे तिकडे. चिकू लागलेत सुद्धा, फक्त पिकलेले नाही आहेत. चिकूच्या कळ्या लागल्यात खूप. चिकू पण आहेत पण पिकलेले नाही आहेत. इथून निघायच्या आधी काही ड्रोन शॉट्स घेऊयात. आपण निघूया. खूप चिखल आहे. आता आपण पुलाची जरा मजा घेऊया. पूल मजबूत आहे तसा. हा बघा, साकव बोलतात ना याला, साकव. तो हलतो जरा पण हा हलत नाही. खूप मजबूत बांधलेला आहे. मी इथे खूप वर्षापासून येतो. जास्त काही मोठा नाही आहे, छोटासाच आहे. पण हे मँग्रोव्जमधून जाण्यासाठी एक खूप मजा येते इकडून. चला तर मग आजच्या दिवसासाठी फक्त एवढंच. पुन्हा आपण भेटूया. टाटा, बाय बाय. तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.